मित्रांनो, एक्झरसाइजमधले दोन महत्त्वाचे प्रॉब्लेम्स मी आज सॉल्व करणार आहे आणि दोन्ही प्रॉब्लेम्स हे पॅरलल वेक्टर्सच्या कन्सेप्टवरती अवलंबून आहेत. तर पॅरलल वेक्टर्स म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. सपोज हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे आणि हा एक वेक्टर आहे. तर हे दोन वेक्टर्स हे पॅरलल दिसत आहेत आपल्याला, कारण त्यांची दिशा ही सेम आहे, त्यांची डायरेक्शन सेम आहे, मॅग्निट्यूड मात्र वेगवेगळे असू शकतात. तर आता याच्यामध्ये पहिला जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे की एक वेक्टर, सपोज हा वेक्टर आहे व्ही, आपण याला व्ही नाव देऊ. व्ही वेक्टर दिलेला आहे आणि दुसरा वेक्टर शोधायचा आहे, तो आपण कॅपिटल व्ही असं म्हणूया. एक स्मॉल व्ही, एक दुसरा कॅपिटल व्ही. तर असं दिलेलं आहे की हे कॅपिटल व्हीचं मॅग्निट्यूड आपण कसं दाखवतो, तर कॅपिटल व्हीचं मॅग्निट्यूड हे 10 आहे आणि तो वेक्टर कुठला आहे तर तो शोधायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला मेथड काय वापरायची, तर पहिल्यांदा आपल्याला स्मॉल व्हीचं मॅग्निट्यूड शोधायचं आहे. आणि आपण जाणताच की जेव्हा वेक्टर पॅरलल असतात तेव्हा दोघांमध्ये काहीतरी एक रिलेशन असतं. म्हणजे हा कॅपिटल व्ही हा स्मॉल व्हीच्या काहीतरी पटीने मोठा असणार आहे. तर ही जी महत्त्वाची गोष्ट आहे याचा वापर करून आपल्याला कॅपिटल व्ही काढायचा आहे किंवा तो वेक्टर शोधायचा आहे. तर बघूया आपण की स्मॉल व्हीची व्हॅल्यू किती आहे. स्मॉल व्हीची व्हॅल्यू कशी काढतो आपण, तर ह्या स्मॉल व्ही जो वेक्टर आहे आय कॅप -2 तर स्मॉल व्हीची व्हॅल्यू काढताना मी वापरणार आहे त्याचा एक्सचा कंपोनंट म्हणजे 1² ax² प्लस त्याचं वायचं कंपोनंट म्हणजे -2². म्हणजे हा झाला रूट ऑफ 1 + 4 म्हणजे रूट ऑफ 5, बरोबर. 2 × 4, 4 + 1 5, हा रूट 5 झाला. आणि आता आपल्याला हे रिलेशन माहिती आहे की दोन पॅरलल असल्यामुळे. तर व्हीचं मॅग्निट्यूड किती आहे, तर 10 आहे आणि यम आपल्याला काढायचा आहे आणि याचा मॅग्निट्यूड रूट 5 आहे. म्हणजेच यम जो आहे हा 10/√5 इतका आहे. आता याच्यावरून आपल्याला हे आपण शोधलं की एम इज, म्हणजे हा जो वेक्टर आहे हा मोठा वेक्टर हा एम टाइम्स स्मॉल वेक्टर आहे आणि हा एम 10/√5 आहे. याच्यावरून आपल्याला तो पॅरलल वेक्टर शोधता येईल, तो वेक्टर विच इज पॅरलल. तो कसं काढणार, सो पॅरलल वेक्टर जो व्ही कॅपिटल आहे जो आपल्याला काढायचा आहे इज इक्वल टू एम म्हणजे 10/√5 इंटू हा वेक्टर, काय वेक्टर हा आय कॅप -2j कॅप. तर हा किती झाला, हा आपण गुणायचा मध्ये, सो दॅट बिकम्स 10/√5 आय कॅप -10 × 2 20 जे कॅप अपॉन √5. हे झालं तुमचं ॲन्सर, हे आपलं ॲन्सर आलेलं आहे. तर अशा पद्धतीने जी प्रॉपर्टी आहे की दोन पॅरलल वेक्टर्समध्ये रिलेशन असं असतं की त्यांच्या मॅग्निट्यूड हा एक वेक्टर, त्याचा मॅग्निट्यूड हा एम टाइम्स ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ स्मॉल वेक्टर असा असतो. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पॅरलल वेक्टरचे प्रॉब्लेम सॉल्व करता येतं. दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो आहे की दोन वेक्टर्स दिलेले आहेत आणि ते पॅरलल आहेत की नाही ते ओळखायचे. तर ते पॅरलल आहे की नाही हे ओळखण्यासाठी परत तीच गंमत आहे की हा जो ए आहे याला मी जनरल फॉर्ममध्ये म्हणजे एक्स कंपोनंट असं लिहितो, AY
कंपोनंट असं लिहितं जे कॅप आणि AZ के कॅप. तर AX इज इक्वल टू 2, AY इज इक्वल टू 5 आणि AZ इज इक्वल टू -6. आणि बीला पण मी असंच लिहिलं, B इज इक्वल टू BX I कॅप, म्हणजे कंपोनंट फॉर्ममध्ये लिहिलं आहे, BY J कॅप आणि BZ के कॅप. तर याच्यावरून आपल्याला BX इज इक्वल टू 1 मिळाला, BY इज इक्वल टू 5/2 मिळाला आणि BZ इज इक्वल टू -3 मिळाला. आता आपल्याला जर ते पॅरलल असतील तर हा जो AX अपॉन BX आहे AX अपॉन BX आहे, म्हणजे कंपोनंट एक्स कंपोनंट या दोघांचा वेक्टरचा रेशो विल बी इक्वल टू BX अपॉन BY इज इक्वल टू AY अपॉन BY आणि AY अपॉन BY इज इक्वल टू AZ अपॉन BZ. असं जर असेल तर ते वेक्टर्स पॅरलल आहेत. तर बघूया आपण काय दिसतं ते. AX अपॉन BX काय, AX आहे 2 आणि BX आहे 1, म्हणजे 2/1 झाला. AY काय आहे 5 आणि BY काय आहे 5/2, म्हणजे हा परत 2 झाला. AZ काय -6 आणि BZ काय -3, म्हणजे हे सर्वांचा जो AX/BX, AY/BY आणि AZ/BZ हा सर्व 2 झाला, विच इज कॉन्स्टंट. तर अशा वेळेस जेव्हा त्यांचे कंपोनंट हे त्यांचा रेशो हा जेव्हा सेम येतो AX/BX, AY/BY आणि AZ/BZ, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की हा जो वेक्टर आहे तो वेक्टर हा, म्हणजे याचा मॅग्निट्यूड जो आहे हा या वेक्टरचा m टाइम्स ऑफ, म्हणजे इथे 2 टाइम्स ऑफ वेक्टर B असा आहे. म्हणूनच आपण जे रिलेशन शिकलो अगोदरचं त्याच पद्धतीने हे दोन्ही वेक्टर्स हे पॅरलल आहेत. सो दिस प्रूव्स दॅट बिकॉज दिस इज सेम, दिस रेशो इज द सेम, वी वुड से दॅट दिस 2 वेक्टर्स आर पॅरलल. सो दिस वे जर वेक्टर्स पॅरलल आहेत की नाही हे ओळखायचं असेल तर आपण अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो.